असं वाटलं आपण पोहोचू, पण अजून नाही भाऊ, अजून सुद्धा खूप अंतर बाकी आहे. मी 10 चपात्या मागलेले पण मला दिले 15. वाह, बघा कशी चालली आहे सुपरफास्ट. खेल अभी खत्म नहीं हो गया है भाई. त्रिसूर मध्ये आलो आणि पावसाची सुरुवात आहे बघा ना. रूट दाखवतोय आतमधनं, पण भीती वाटते गावागावात नाही. 18 तासात आपण बरोबर 750 किलोमीटर आपण गाडी चालवली. किती वाजले यार, चला निघूया यार. अरे बाप रे बाप, वाजले किती. अरे यार 7:45 झाले, 7:45 आणि झोपून राहिलो मी यार. थंडी भरपूर आहे इथे. चला तयारी करूया. हीरो हो गया तयार. चला भाऊ, आता कुठे थांबायचं नाही रे, आता धावायचं हाय रे. म्हणजेच गाडी हो ना, आपण काय धावणार ना, तुम्हाला माहिती आहे. चला, सकाळी तर वाजल्यात आता बरोबर 7:45 वाजलेत आणि अजून सुद्धा फक्त तोंड उठला नाही, बाकी सगळं झालेलं आहे. चला हे बघा पाठीमागे त्या बघा, तिथे चहावाला आहे, मिस्त्रीवरती चहा आणि मग नंतर इथं नाही चहा. चला मित्रांनो, सगळी फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता डायरेक्टली घेऊया. हे बघा मस्त पाटणाच दुकानात मस्त की टपरी होती, तिथे मस्त चहा कॉफी घेतली. पटकन निघूया. चला थांबायचं नाही कुठे. चला मित्रांनो, चहा वगैरे झालेलं आहे, आता डायरेक्टली निघायची तयारी. फ्रेश वगैरे झालं भाऊ, फ्रेश होणं खूप गरजेचं आहे. झोप सुद्धा चांगली हो नो, या रस्त्याची बातच वेगळी आहे. एक नंबर मजा येते गाडी चालवायला. खाल्ला बरोबर मुंबई ते डायरेक्टली गोवा, परत हा जो खालचा पट्टा आहे, एक नंबर आहे गाडी चालवायला मजा. आणि वरना जर गेलो तर भाऊ फक्त टोलनीच पैसा भरा द्यावा लागेल. वरती काय नाही निसर्ग, हे खाली निसर्ग आहे ना, ते भाऊ वरच्या पट्ट्याला नाही. नागपुरा बरोबर. आपण आता भटकलला पोहोचतोय, पण जिस चीज का मुझे इंतजार था वो अभी तक मेरे को नहीं मिला है. म्हणजे मला जो गॅस भरायचा होता तो अजून मला भेटला नाही. पण इथे आपण भटकलला नाश्ता करून जाऊया. माझा तरी मत असा की पुढे आपल्याला काय भेटेल का माहीत नाही, पुढे भेटेल चांगला, पण भरपूर भूक लागली त्याच्यामुळे पहिला नाश्ता भाऊ, पहिला पोटोबा, नंतर मग आपल्या कामाचा विचार करू. आपण आता इथनं जस्ट आता आलो, भटकल वगैरे क्रॉस केला, थोडासा फक्त 1 किलोमीटर आलो आणि इथे गाडी लावली उलटी. आपल्याला जायचं आहे त्या साईडला, पण बघा त्या साईडला इथे लिहिलं आहे एक व्यंकटेश्वरा, इथे जरा किचन आहे. जाऊया चला, नाश्ता करायला बघूया काय भेटतं, काय ते खाऊया, मग नंतर पुढे जाऊया. चला मध्ये आपण तर इथे आलो आणि फक्त थोडासा फ्रेश झालो लगेच, आणि लगेच जायला नाश्ता दिला आहे बघा. हा आहे डोसा, प्लेन डोसा मस्त आहे की. इथे वाटाण्याची उसळ आणि चटणी, बघूया खाऊन कसा. तर भाऊ नो हे बघा मस्त आहे की भुसभुशीत एकदम बघा. हा 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 काय बघा, पहिले टेस्ट करूया भाऊ, पहिली चटणीची. बघून खाऊया. अरे हो, पहिल्यांदाच खाल्ला इथे. तुला डोशाबरोबर वाटाण्याची उसळ, काय काय ठिकाणी आपल्याला सांबार भेटतो, चटणी भेटते, सगळी तर आपल्याला ऑर्डर आहे, पण उसळसुद्धा भेटली आहे. आणि ऑर्डर देऊन फक्त 2 मिनटं झाली, लगेच टेबलावर झाली. अशी पाहिजे सर्विस, बरोबर ना. हे बघा एक छोटे छोटे बाबू बघा माझ्या लेकीसारखे बघा. बेटा नाम क्या जरा, व्हाट इज योर नेम, आपका नाम? महीना. आप इधर रहते हो? अच्छा लोकल, ये भटकल ना? भटकल है. ओके ओके, थैंक यू सो मच है. ये है ब्रदर अपना. भाई आपका नाम क्या? गजन. ओके ओके, आपला फोटो काढत होता. चला भाऊ, दाबून करायचा नाश्ता, थांबायचा ना, लाजायचं नाही कोणाला.
आपण व्हिडिओ करताना कोण बघत असेल टेन्शन नाही, आपण आपलं काम करतोय का, बरोबर ना? चला मित्रांनो, मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. चहावर पी आलो. श्री व्यंकटेश्वर कॅन्टीन, बरोबर भटकलच्या थोडा पुढेच आहे. चला आपण इथं निघूया डायरेक्टली आपल्या प्रवासाला. मित्रांनो, तुम्हाला कुठलाही मोठा प्रवास करायचा असेल ना, तर बघा हा मॅप घ्या. हा मॅपचं नाव आहे बरोबर मॅप प्लस. तुम्हाला जर ब्रिजवरती चढायचं असेल तर बघा हा ऑरेंजवाला ॲरो दाखवतो, जेणेकरून तुम्हाला हा ब्रिजवरती जर समजा जायचं असेल तर तुम्हाला राईट दाखवणार. लेफ्ट मारायचं असेल तर तुम्हाला असा लेफ्टचा ॲरो दाखवणार. खूप छान मॅप आहे ॲक्च्युली. मी आता नवीनच घेतलेलं आहे. त्याला 2-3 महिने पण मी जास्त याचा वापर करत नव्हतो, पण आता आपण या ट्रिपला आपण या मॅपचा आपण वापर करणार आहे. बघू याचा रिझल्ट काय आहे ते. तर आपल्याला काय होते, आपण एखादा हायवे पकडायला जातो आणि एका गल्ली गोळ्यात जातो त्या रस्त्याने, तर मग आपण भरकडून जातो त्या प्रवासामध्ये. मग आपला टाईमसुद्धा जातो, त्यानंतर आपले किलोमीटरसुद्धा वाढतात. असे खूप प्रॉब्लेम होतात आपल्याला रस्ते माहीत नसतील तर. आणि जर आपल्याला हा माणूस आपल्यावर असेल मॅप प्लस, तर मग काय विशेष संपला भाऊ. हा भाऊ कसा दिसतो टोल. वंदे मातरम, भारत माता की जय. म्हणू असा आहे बघा आपला राष्ट्रीय ध्वज. आता बरोबर आपण आहे बरोबर मँगलोरला. पुढे बरोबर आता सिटी लागला बरोबर मँगलोर सिटी. हा ब्रिजच्या खाली गेला आहे मँगलोर सिटीला. आणि मँगलोर मनासुद्धा जायला रस्ता आहे बँगलोरला. B फॉर बँगलोर, M फॉर मँगलोर. लक्षात ठेवा, कधी कधी आपला चुकतो म्हणजे बोलताना मँगलोर बँगलोर दोन्हीसुद्धा वर्ड सेम दिसतात असे. पण इथे खाली सिटी मँगलोरची. मित्रांनो ही बघा दिसते तुम्हाला बॉर्डर आलेली आहे. म्हणजे आता आपण केरळामध्ये आता एंट्री करणार आहे. तर ही आता आहे बरोबर केरळाची हद्द. या टोलच्या नंतर केरळ स्टेट चालू आहे. आणि ह्याची तुम्हाला परत सांगतो, सिंगल जर्नीचे 55 रुपये, रिटर्नचे 80 रुपये. थालापॅडी त्या बॉर्डरचं नाव आहे. आपण असं पण मुंबईत आपण बरोबर 200 रुपयाचा रिचार्ज केलेला. आणि जेव्हा आपण कर्नाटकमध्ये आलो त्याच्यानंतर परत 1000 रुपयाचा रिचार्ज करून ठेवला. म्हणजे टोटल 1200 रुपयाचा आपण रिचार्ज करून ठेवला पूर्ण ट्रिपचा. आता बघूया आता आपले किती पैसे कट होत आहे. आपली केरळची टीपीसुद्धा निघालेली आहे. 345 रुपये आपल्या टीपीचे घेतलेले आहेत. मी स्वतः काढले ऑनलाईन, त्याच्यामुळे कमी गेले 100 रुपये. नाहीतर मग 530 रुपये गेले असते आपले. बघा आतमध्ये शिरल्या आपली केरळा स्टेटची गाडी लागली. इन्सुलेट बॉडी आहे KL21. केरळ में आपका स्वागत है. केरळ में आपका स्वागत है. वाव, थँक्यू सो मच. आपण जसा बॉर्डरच्या आतमध्ये शिरलो त्या बाजूने बघा हा डायरेक्टली 38 ते 40 किलोमीटरचा हा हायवे आहे. आणि ह्याच्यावरती या 3 लेन दिलेल्या आहेत. ही जी पहिली लेन आहे त्याच्यावरती 80 स्पीड आहे. ही जी मधली लेन आहे त्याच्यावरसुद्धा 80 आहे. आणि ती सगळ्यात तिचा राईटला जी गाडी चालली आहे ती लेन आहे बरोबर 100चा स्पीड. ह्याच्यावरती 2 व्हीलर, रिक्षा आणि जे ट्रॅक्टर वगैरे असतात ह्याच्यावरती इथे अलाउड नाही आहे. म्हणजे बाईकवाला गेला त्यालासुद्धा फाईन बसणार. लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्राची जर गाडी आली केरळामध्ये जेव्हा आपण बॉर्डर क्रॉस करून थालापरी, तर एक लक्षात ठेवा, या राईटच्या लेननी गाडी चालवू नका. तुम्हाला 1500 रुपये ते 1000 रुपयाच्या आतमध्ये फाईन बसेल, जेणेकरून स्पेशली आपल्या महाराष्ट्राच्या गाडीला. पण इथले केरळचे पोलीस आपल्याला अजिबात त्रास देत नाही. पण जर अचानक सदा तुमचा जर नशीब तकदीर खराब असेल तर तुम्हाला चेक झाली तर केरळाचा फक्त फाईन या केरळामध्ये दिसतो. केरळच्या बाहेर कधी गेलात किंवा कर्नाटकमध्ये गेलात तर केरळाचा फाईन हा कर्नाटक स्टेटमध्ये नाही दिसत. लक्षात ठेवा. म्हणून कधी या हायवेनी जर प्रवास करत असाल तर बी केअरफुली. ठीक आहे.
फक्त 38 ते 40 किलोमीटरचा मोठा हायवे आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास तुम्हाला पुढे अपडेट देत राहील की आपल्याला पुढे जायचं आहे ते. मित्रांनो, हा बघा, हा जो हा मेन हायवे आहे ना, तो पाठीमागे संपतो आणि या पिलरवरती नाव लिहिलेलं आहे कन्नूर आणि कोची. या ब्रिजच्या खालनाबरोबर आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. म्हणजे आता अजून हा ब्रिजचा काम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही या ब्रिजवरनं, कारण आपल्याला ह्याच रोडने आपल्याला जावं लागणार आहे जो काम चालू आहे त्या. आता जर तुम्ही राईट न मारता तुम्ही जर सरळ गेला तर तुम्ही असं खूप फिरून जाल जर तुम्हाला कोचीला जायचं असेल तर. चला, तुम्हाला जेवढी जास्त रोडची अपडेट देता येईल तेवढी मी देतो आहे, कारण आपल्याला जायचं बरोबर कोलमला. कोचीनपर्यंत आपण गेलेलो बरोबर, पण ह्यावेळी आपण डायरेक्टली त्रिशूरच्या इथमधून जाणार आहे आपण. मित्रांनो, रस्त्याचं आता काम चालू आहे, भरपूर पण चालू आहे, पण पहिला आपण प्रवास केला त्याच्यापेक्षा आता थोडासा बेटर झाला आहे आणि आपल्याला लागली आता भूक. पहिले जेवायला बसूया, एक चांगली जागा बघू. हे बघा, हा संपूर्ण असा डायव्हर्शन दिलेलं आहे सगळ्या रोडला आणि कुठे बसायचा कुठे नाही ह्याचा विचार करावा लागते. कारण भले जरी इथले पोलीस म्हणजे ट्रॅफिकवाले आहेत ते आपल्याला सहकार्य करतात बाहेरच्या राज्यातल्या गाड्यांना, ड्रायव्हर लोकांना, म्हणून आपण त्याचा फायदा घ्यायचा नाही. कुठे अशी चांगली जागा बघूया, त्या ठिकाणी आपण चांगला अर्धा पाऊण तास आपण जरा जेवायला बसू शकतो. थोडीशी मस्त की मन मोकळी जागा भेटलेली आहे. हे बघा, बाजूला रस्ता चालला दोन्ही साईडनी, त्या मस्त की जरा जेवण घेऊया इथे बाहेरच. चला मित्रांनो, जेवायला थांबलो आहे. हे बघा, त्या दिवशी होती बरोबर तिळाची चटणी होती, पण आता आहे भाऊ हे बघा खोबरा लसूण चटणी लालवाली. त्या दिवशी होती काळीवाली. हा हा हा, हे बघा कोणी खाल्ली आहे अशी लसूणची आणि खोबऱ्याची चटणी. लय भारी वाटते भाऊ. तो माझ्या बायकोने दिलेले 15 चपात्या, मागे दिले फक्त 10, पण तिने दिले 15. असंच असते बायकांचा, लक्षात ठेवा. आणि आईचा सुद्धा, आईला सुद्धा आपण बोललो की लहानपणी शाळेत जाताना की आई मला फक्त 2च चपात्या देईल, पण आई तुम्हाला न सांगता 5 ते 4 चपात्या द्यायची की नाही. कोणाला आठवली या आईचे शब्द? हां, कोणाला आठवले आईचे शब्द? हो, माझ्या तर हृदयातच आहे. पण तसं आता सेम झालं भाऊ. जसं आपण आता मोठं झालो, आपलं लग्न झालं आहे, आपली बायको पण सुद्धा बघा, जेव्हा आपण बायकोला बोलतो की मला एवढीच चपात्या दे 4 ते 5, ती तुम्हाला मुद्दामून 8 चपात्या देणार का? नवऱ्याची काळजी. आणि आईला सुद्धा मुलाची काळजी असते. मला सुद्धा मी 10 चपात्या मागलेले, पण मला दिले 15. वा, थँक्यू सो मच. हे बघा काकडी, त्या काकीकडनं घेतलेली सावंतवाडीमध्ये. जेवायला भाऊन लय भाऊन भूक लागली, लय म्हणजे लय. या भुकेसाठी आणि ह्या प्रवासासाठी कोण उपाशी नाही राहणार. एवढा मोठा प्रवास आहे आणि मी पहिल्यांदा करतो यार 1500 किलोमीटरच्या वरचा प्रवास. हां, आपण एकदा अजून केला ओडिसाचा 1900 किलोमीटर, 1900 का 2000 किलोमीटरचा होता. पण तो प्रवास करणं आणि हा प्रवास करणं, हा भाऊ साऊथ आहे. साऊथचा विषयच नसतो पूर्ण इंडियामध्ये. मस्त निसर्ग, ग्रीनरी, डोंगर वगैरे. बा 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 बा, आपल्याला सरळ रस्ता आवडतच नाही, वाकडी तिकडी वळणंच आपल्याला आवडतात. तोच खरा ड्रायव्हर असतो, लक्षात ठेवा. जो डेंजर रस्त्यातनं प्रवास करतो तोच खरा ड्रायव्हर असतो. पकडी मात्र 1 नंबर आहे. चला मित्रांनो, जेवण झालेलं आहे, आता निघूया डायरेक्टली परत प्रवासाला. इथनं बरोबर अजून 750 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे. खेळ अभी खतम नाही हो गया भाई, लक्षात ठेवा. चला निघूया परत एकदा. पोट उपाशी ठेवायचं नाही. ज्या पोटासाठी आपण एवढी मेहनत करतोय तो पोट कधी उपाशी ठेवायचा नाही. चला.
हे परमेश्वरा पांडुरंग हरिविठला नामदेवा तुकारामा सगळ्यांचं भलं कर. मित्रांनो या गावाचं नाव आहे बरोबर पेरुंबा आणि हा रोड आहे. या रोडचं नाव कोरम रोड. भाई नाही भाई काय चाललंय काय दोन्ही बी टाटावाले. बघा बाबा कोरम बघा 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 कसं हाय केरळला. मित्रांनो लांब लचक लाईन लागली आणि एवढं ट्रॅफिक आहे. पाठीमागे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि हा पुढे मी आता बघतोय ना इथं माझी नजर कमीत कमीत मला असं वाटते 700-800 मीटरवरच्या पुढे जात असेल. एवढी लांब लचक लाईन लागली. म्हणजे कन्नूरमध्येच आहे आपण आता. पुढे आपल्याला बरोबर कन्नूर स्टेशन लागेल रेल्वे स्टेशन राईडला. मित्रांनो कन्नूरचा हा सनसेट बघा. हे बघा आपला सिग्नल चालू आहे आणि हा सरळ रस्ता जाईल डायरेक्टली कन्नूर सिटीमध्ये. हे बघा हा स्मारक मला असं वाटते महात्मा गांधीजीचं आहे वाटतं. हां आपण परफेक्ट आता कन्नूर हा बघा स्टँड आहे या साईडला. यस 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 हो हो कन्नूर बघा कन्नूर कन्नूर केरला कन्नूर भाऊ कसा वाटला. बघा कशी चालली आहे सुपरफास्ट. पडदे फाटले पडदे कानाचे एवढे फुल जोरात गेली. अहो वाजले किती माहिती आहे आता बरोबर 6:15 झाले आणि ती ट्रेन गायब सुद्धा झाली. बघा त्या बंगल्याच्या पाटणा गेली. चला आता सुद्धा या डोंगराच्या पाटणा जाव्या. हो ही बघा काहीतरी मिरवणूक चालू आहे आणि बघा कृष्ण भगवान. हा 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 भाऊ रथ पण चाललाय म्हणजे ह्यांची काहीतरी मिरवणूक आहे. आपल्या कशा साहेबांच्या पालख्या असतात एकविराईची पालखी असते. जा बाबा जा. ही बघा आली असते पाटणा. आता लाईट आहे ही बघा आता वाजल्या जातं बरोबर संध्याकाळचे 6:45. समुद्राचं ठिकाण आहे त्याच्यामुळे जरा उशिरा होते. सनसेट म्हणजे सूर्य मावतो. चला मित्रांनो बघा आता पोचल्याबरोबर बघा थालासेरी या टोलला आहे आणि कन्नूर आपण सगळा क्रॉस केलं आहे बघा. 75 रुपये आपला टोल जाणार आहे. MH12 भाऊ गोवा क्रॉस केल्याच्यानंतर आपल्याला पहिली दिसली ही गाडी MH12ची. हो हो पुण्याची गाडी आहे भाऊ. मित्रांनो संपूर्ण ट्रॅफिक जेव्हापासून 7 वाजून गेलेत ना तेव्हापासून संपूर्ण ट्रॅफिक लागला. कारण ब्रिजचं काम चालू आहे राईट साईडला आणि हा सर्व्हिस रोड हा ठेवला आहे त्याच्यामुळे रस्ता छोटा आहे आणि कामसुद्धा चालू आहे त्याच्यामुळे. आणि ह्या ट्रॅफिकमुळे मी चहा पण पिलो नाही. आता वाजल्या जातात 8:30 पण कंटिन्यू गाडी चालवते. 25 किलोमीटर रनिंग कट करायला आपल्याला बरोबर 1.5 तास लागला. एवढा ट्रॅफिक आहे. हे जे केरळाचे बसवाले आहेत ना एक हॉर्न आणि आपण साईड आणि चिटकून चालवतात गाडी. त्यांना माहिती आहे त्यांचा काय जात नाही. चला सावकाश जाऊया बाहेर. चला भाऊनो हे बघा काय ना काहीतरी बाबा काहीतरी चहा तर पिऊया. हा बघा आता हा हायवे पुढे आपल्याला जर आता एक बायपास आहे तिथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. चला जाऊन काहीतरी खाऊया तरी आणि चहा तरी पिऊया. मित्रांनो हे बघा कॉफी घेतली आहे. हां साखरच नाही कॉफीमध्ये. अजून थोडा चालू आहे आपण. तशी वाजलेत 11 साधारण मला असं वाटते 12-12:30 आपण चालू आहे. एक रूट दाखवतोय आतमधनं पण भीती वाटते जरा गावागावात नाही. आपण ह्याच रोडनी जाऊया जेवढा जाता येईल तेवढा. कारण इथं अजून बरोबर आहे 450 किलोमीटर अजून बाकी आहे आपलं लोकेशन. कॉफी पिया. मित्रांनो आपण आता बरोबर पोचलो बघा कुठे कुन्नाकुलमच्या इथे. रात्री वाजले तेव्हा बरोबर 12:30 वाजलेत तरी सुद्धा इथे सगळं चालू आहे आणि आपण सुद्धा अजूनपर्यंत जागा आहे. म्हणजे भाऊ मला
मी हे विचारच केलाय की आपल्याला पोचायचं आहे भाऊ. आता मित्रांनो त्रिशूलला आलो आणि बघा पाऊस यायला चालू आला. सर्व संपूर्ण रस्ता वगैरे सगळा वाला केलेला आहे. आपल्याला कुठे पाऊस भेटला नाही, पण त्रिशूलमध्ये त्रिसूर त्रिसूरमध्ये आलो आणि पावसाची सुरुवात आहे बघा ना भाऊ. आता आपण बरोबर पोहोचलोय अलवाच्या इथे आहे आणि पाठीमागे आपण चलाकुडी आपण जस्ट सोडून पुढे आलोय. आता बरोबर पोहोचू आपण डायरेक्टली कोचिनच्या इथे, कारण भाऊ आता अजिबात कंट्रोल होत नाही. जेवढ्यात जास्त गाडी खेचायचा तेवढा आपण खेचली आहे, खूप प्रयत्न केले. चला इथे कुठेतरी जागा बघूया. मित्रांनो हा बघा इथे गिंडवाळचा पब आहे आणि या साईडला HP आहे. HP बंद आहे, पण इथे बघूया जरा डाव्या गाडी, भरपूर झोप आली आहे. तर मित्रांनो हे बघा गिंडवाळच्या पंपामध्ये आपण गाडी लावली आहे पार्किंगला. त्याने सुद्धा चांगली जागा दिली आपल्याला. मला बोलला की इधर रोक और सो जा आराम से. मित्रांनो आज लय म्हणजे लय गाडी चालवली यार. पहिल्यांदा असं झाला की 18 तासात आपण बरोबर 750 किलोमीटर आपण गाडी चालवली, ते सुद्धा नॉनस्टॉप. हा जेवायसाठी थांबलेलो कुठे, पण अजिबात आराम नाही केला. डायरेक्टली आलो. मला असं वाटलं आपण पोहोचू, पण अजून नाही भाऊ, अजून सुद्धा खूप अंतर बाकी आहे. आणि एवढं दमलोय ना अक्षरशः पाय आकडतात. चला